आपण एक पॉइंट स्टडी केला, मेजरमेंट ऑफ स्पेसिफिक हीट मिक्सिंग मेथड. तर ह्या पॉईंटवरती तुम्हाला एक्झाममध्ये एक न्यूमेरिकल विचारला जातो. ओके, तर तो न्यूमेरिकल कसं सॉल्व करायचं हे तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये सांगणार आहे. त्यातला एक एक्झाम्पल मी इथे घेतलेला आहे. पाहूया तो एक्झाम्पल काय आहे. बघा एक्झाम्पल काय आहे. ए कॉपर स्पेअर ऑफ 100 ग्राम मास इज हीटेड to rise its temperature to 100 degree Celsius and is released in water of mass 195 gram and temperature 20 degree Celsius in a copper calorimeter. Okay, if mass of calorimeter is 50 gram, what will be the maximum temperature of water? Okay, आपल्याला इथे वॉटरचं मॅक्झिमम टेम्परेचर काय असेल हे आपल्याला काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. सर्वप्रथम मित्रांनो आपण ह्या न्यूमेरिकलची ह्या एक्झाम्पलची थेरी समजून घेऊया. बघा ह्यामध्ये आपल्याला एक कॉपर स्पेअर दिलेला आहे, कॉपरचा बॉल दिलेला आहे. तर हा एक कॉपर बॉल आहे असं कन्सिडर करा. ओके, किंवा याला स्पेअर सुद्धा बोलू शकता तुम्ही, काही प्रॉब्लेम नाही. कॉपर स्पेअर आहे हा आणि ह्याचा मास किती आहे तर 100 ग्राम. किती मास आहे ह्याचा? याचा मास 100 ग्राम आहे, बरोबर का? ओके, नंतर काय करायचं आपल्याला, हीट करायचं आहे आणि हीट करून करून ह्याचं टेम्परेचर, ओके, हीट करता करता ह्याचं टेम्परेचर किती वरती आणायचं आपल्याला? 100 डिग्री सेल्सिअस वरती आणायचं आहे, बरोबर. नंतर ह्याच कॉपर स्पेअरला, ओके, ह्याच कॉपर स्पेअरला हा जो कॉपरचा बॉल आहे ज्याचा टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस आहे आणि मास त्याचा 100 ग्राम आहे, त्याला आपल्याला कशामध्ये ॲड करायचं आहे? वॉटरमध्ये ॲड करायचं आहे. तर हा इथे मी एक कॅलोरीमीटर घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे वॉटर आहे. ओके, हे जे दिसतोय तुम्हाला हे काय आहे? वॉटर. ओके, आणि ह्या वॉटरचा मास किती आहे तर 195 ग्राम. ओके, हे जे वॉटर जे घेतलेलं आहे आपण, हे दिसतोय तुम्हाला, हे सेंटरचा पोर्शन हा वॉटरचा आहे. ओके, हा वॉटर किती घेतलेला आपण? 195 ग्राम घेतलेला आहे. आणि पुढे काय सांगितलं आहे? अँड टेम्परेचर 20 डिग्री सेल्सिअस इन ए कॉपर कॅलोरीमीटर. म्हणजे हा कॅलोरीमीटर वरती हा जो थर्मामीटर आहे ह्याच्यावरती तुम्हाला किती टेम्परेचर दिसेल तर 20 डिग्री सेल्सिअस दिसेल. लक्षात घ्या, कॅलोरीमीटरचा आणि त्यामध्ये असलेल्या पाण्याचा टेम्परेचर हा सेम असतो. टेम्परेचर ऑफ कॅलोरीमीटर अँड वॉटर हे इक्विलिब्रियममध्ये असतात. दोघांचा टेम्परेचर काय असतो? सारखाच असतो. ओके, जरी तुम्हाला एक्झाममध्ये कॅलोरीमीटरचा, ओके, कॅलोरीमीटरचा जर तुम्हाला काय दिलेला असेल, टेम्परेचर दिलेला असेल, तर तोच टेम्परेचर कोणाचा असेल? त्यामध्ये असलेल्या वॉटरचा असेल. हे लक्षात ठेवा. म्हणजे इथे जो वॉटर आहे त्या वॉटरचा टेम्परेचर किती आहे? 20 डिग्री सेल्सिअस. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. नंतर बघा, इफ द मास ऑफ कॅलोरीमीटर इज 50 ग्राम. म्हणजे हा जो कॅलोरीमीटर आहे त्याचा मास किती आहे? 50 ग्राम आहे. ओके, हा जो कॅलोरीमीटर घेतलेला आहे आपण इथे, ओके, हा जो कॅलोरीमीटर आपण जो इथे घेतलेला आहे त्याचा मास किती आहे? 50 ग्राम आहे. ओके, आणि त्याचं टेम्परेचर सुद्धा किती आहे? 20 डिग्री सेल्सिअस. जो टेम्परेचर कॅलोरीमीटरमध्ये असलेल्या पाण्याचा असेल. समजलं? तर ही थेरी आहे. नंतर काय केलं आहे, ह्या स्पेअरला, कॉपर स्पेअरला ह्याच्यामध्ये ॲड केलं आहे. तर जो स्पेअर आहे तो मी इथे दाखवलेला आहे, हा. ओके, हा तुमचा कॉपर स्पेअर आहे. ठीक आहे, इथे ॲड केलं, ह्या पाण्यामध्ये मी ॲड केलं. कशाला? ह्या कॉपर स्पेअरला ज्याचं मास 100 ग्राम होतं आणि ज्याचं टेम्परेचर
100 डिग्री सेल्सिअस होतं. तर मला सांगा काय होणार आहे ते. तुम्हाला माहिती आहे, एखादा जर तुम्ही बकेट घेतलं, त्या बकेटमध्ये थंड पाणी घ्या आणि त्या थंड पाण्यामध्ये ओके, हा बकेट जर घेतला तुम्ही, हा जर आपण बकेट घेतला आणि हा बकेट मधला काय आहे, कोल्ड वॉटर आहे. ओके, या कोल्ड वॉटरमध्ये जर तुम्ही एखादा हॉट ऑब्जेक्ट टाकला, ओके, हॉट, ओके, ज्याचं टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअसच्या पुढे सुद्धा जास्त असेल, असं एखादं ऑब्जेक्ट तुम्ही ह्या पाण्यामध्ये टाकलं तर काय होणार मला सांगा. हा ऑब्जेक्ट, हॉट ऑब्जेक्ट ह्यामध्ये टाकला तर हा काय करतो, त्याची हीट काय करतो, रिलीज करतो, बरोबर की नाही. तर हा जो ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट काय करणार आहे, त्याच्यामध्ये असलेली जी हीट आहे तो ती काय करणार आहे, रिलीज करणार आहे, लॉस करणार आहे. ओके, आणि मग ती हीट एनर्जी कुठे जाईल, तर ह्या पाण्यामध्ये जाईल. जो कोल्ड वॉटर होता ना, या कोल्ड वॉटरमध्ये आपण हा गरम ऑब्जेक्ट, हा हॉट ऑब्जेक्ट टाकल्यानंतर तो पाणी का होईल, गरम होईल, राईट. पाणीच गरम होणार नाही तर ही जी बीकर असेल, ही बीकर सुद्धा तुम्हाला काय झालेले दिसेल, हॉट झालेले दिसेल, गरम झालेले दिसेल. याचा अर्थ असा होतो की हा जो ऑब्जेक्ट आहे, हॉट ऑब्जेक्ट, ह्याला पाण्यामध्ये टाकल्यानंतर ह्यांनी काय केलं, त्याची जी हीट होती ती लॉस केली. आणि ती हीट कोणी कोणी घेतली, तर वॉटरने घेतली आणि जी बीकर होती, ओके, ही व्हाईटवाली जी मी बीकर दाखवली, त्या बीकरने सुद्धा हीट काय केली, ही ॲब्झॉर्ब केली. समजलं. तसंच बघा, आता इथे सुद्धा आपण काय केलेलं आहे बघा, एक मी कॉपर स्पेअर घेतलेला आहे, ओके, ज्याचा मास 100 ग्राम आहे आणि त्याचं टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस आहे. असा कॉपर स्पेअर मी ह्या कॅलोरीमीटर मध्ये असलेलं जो पाणी आहे त्या पाण्यामध्ये टाकलं. मग मला सांगा, हा जो का आहे ऑब्जेक्ट आहे, हा ऑब्जेक्ट काय करणार आहे, इथे त्याच्यामध्ये असलेली जी का आहे हीट आहे तो काय करणार आहे, लॉस करणार आहे, गेन करणार, राईट ना, लॉस करणार आहे. मग ती हीट कोण ॲब्झॉर्ब करेल, तर त्या कॅलोरीमीटर मध्ये असलेला वॉटर, ओके, आणि कॅलोरीमीटर ती हीट काय करून घेणार आहे, ॲब्झॉर्ब करून घेणार आहे. समजलं तुम्हाला. तर ही का आहे, ह्या प्रॉब्लेमची, ह्या एक्झाम्पलची काय आहे, थेरी आहे. समजलं. हा जेव्हा कॉपर स्पेअर 100 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असलेला, 100 ग्राम मास असलेला, जेव्हा आपण ह्या वॉटरमध्ये ॲड करू, ज्याचा मास 195 ग्राम आहे, ओके, त्याच्यामध्ये ॲड केल्यानंतर मी सांगितल्याप्रमाणे हा हॉट ऑब्जेक्ट त्याच्यामध्ये असलेली हीट जो आहे ती काय करणार आहे, तो रिलीज करणार आहे. आणि ती हीट कोण ॲब्झॉर्ब करेल, वॉटर आणि कॅलोरीमीटर. समजलं. तर ही झाली थेरी. आता आपण प्रॉब्लेम स्टार्ट करण्याच्या आधी, आपला न्यूमेरिकल सॉल्व करण्याच्या आधी पहिले आपण आपल्या दिलेल्या एक्झाम्पलमध्ये गिव्हन्स काय आहेत ते लिहून घेऊया. ठीक आहे. नाउ लेट्स सी गिव्हन्स विच आर गिव्हन इन दिस एक्झाम्पल. तर आपल्याला इथे काय दिलेलं आहे, 100 ग्राम मास दिलेला आहे, राईट, कॉपर स्पेअरचा. तर आपण इथे लिहू शकतो मास ऑफ कॉपर स्पेअर किती दिलेला आहे, तो मास आपण स्मॉल एम ने कन्सिडर करूया, 100 ग्राम. ओके, देन ह्याच कॉपर स्पेअरचा आपल्याला इथे टेम्परेचर सुद्धा दिलेला आहे. ओके, या टेम्परेचरला आपण इनिशियल टेम्परेचर बोलूया, इनिशियल टेम्परेचर ऑफ कॉपर स्पेअर किती येतो,
100 डिग्री सेल्सिअस आहे, राईट. नंतर पुढे ह्या कॉपर स्पेअरलाच आपण काय केलेलं, जो आपला कॅलोरीमीटर आहे त्याच्यामध्ये असलेलं जो वॉटर आहे त्यामध्ये ॲड केलं होतं, रिलीज केलं होतं. ओके. आणि ज्या वॉटरमध्ये आपण ह्या कॉपर स्पेअरला रिलीज केलं त्या वॉटरचा मास किती दिलेला आहे, 195 ग्राम. म्हणजे आपण लिहू शकतो मास ऑफ वॉटर इज इक्वल टू 195 ग्राम. ओके. नंतर ह्या वॉटरचं जर आपण टेम्परेचर पाहिलं, इनिशियल टेम्परेचर, तर तो किती आहे, इनिशियल टेम्परेचर ऑफ वॉटर इज इक्वल टू हाऊ मच, 20 डिग्री सेल्सिअस, राईट. ओके. नंतर ह्यामध्ये आपल्याला कॅलोरीमीटरचं सुद्धा मास दिलेला आहे, तर तो कॅलोरीमीटरचा मास सुद्धा आपण लिहून घेऊया. मास ऑफ कॅलोरीमीटर इज इक्वल टू हाऊ मच, 50 ग्राम दिलेलं आहे बघा इथे, 50 ग्राम, 50 ग्राम दिलेला आहे. क्लिअर. ओके. आणि ह्या कॅलोरीमीटरचा टेम्परेचर किती असेल बरं, इनिशियल टेम्परेचर, तर जेवढा वॉटरचा टेम्परेचर आहे तेवढाच तुमच्या कॅलोरीमीटरचा टेम्परेचर असणार आहे. तो टेम्परेचर असेल आपला इनिशियल टेम्परेचर, ओके, ऑफ कॅलोरीमीटर. इट इज हाऊ मच, 20 डिग्री सेल्सिअस. ओके. प्रश्न येतो स्पेसिफिक हीटचा. तर एक्झाममध्ये तुम्हाला स्पेसिफिक हीट गिवन असते, तुम्हाला स्पेसिफिक हीट एक्झाममध्ये दिलेली असते. तर इथे तुम्हाला स्पेसिफिक हीट एक्झाममध्ये कशाची दिलेली असेल बघा. तर इथे तुम्हाला स्पेसिफिक हीट कॉपर बॉलची दिली जाईल, स्पेसिफिक हीट ऑफ कॉपर स्पेअर. ओके. तर ती किती आहे बघा, 0.1 कॅलरी पर ग्राम डिग्री सेल्सिअस एवढी आहे. आणि स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ कॅलोरीमीटर किती आहे, तेवढीच आहे, 0.1 कॅलरी पर ग्राम डिग्री सेल्सिअस. आता ही दोघांची स्पेसिफिक हीट सारखी का आहे, कारण आपला जो कॅलोरीमीटर आहे तो सुद्धा कॉपरनेच बनलेला आहे, कॉपर ह्या मेटलनेच बनलेला आहे, म्हणून दोघांची स्पेसिफिक हीट का आहे, सारखीच आहे. ओके. आता कॅलोरीमीटरची स्पेसिफिक हीट झाली, नंतर कॉपर स्पेअरची स्पेसिफिक हीट झाली लिहून. आता राहिलं वॉटर. तर वॉटरची स्पेसिफिक हीट बघा का असते, इट इज 1 कॅलरी पर ग्राम डिग्री सेल्सिअस एवढी काय असते वॉटरची स्पेसिफिक हीट असते. ठीक आहे. ओके. तर हे झाले गिवन. आता बघा, आपण जर व्यवस्थित पाहिलं, आपण जेव्हा कॉपर स्पेअर घेतला, राईट, ज्याचं इनिशियल टेम्परेचर, ओके, ज्याचं इनिशियल टेम्परेचर किती होतं, ज्याचं इनिशियल टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस होतं. आता वॉटरमध्ये टाकल्यानंतर तुम्हाला माहिती आहे हा हीट काय करणार आहे, त्याची रिलीज करणार आहे. म्हणजे याचा टेम्परेचर नंतर काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे, नो डाऊट. ओके. पण तो टेम्परेचर माहिती आहे का आपल्याला किती आहे, नाही, तो त्याचा फायनल टेम्परेचर असेल, बरोबर का. तर ह्या कॉपर स्पेअरला आपण जेव्हा वॉटरमध्ये टाकतो, वॉटरमध्ये टाकल्यानंतर त्याने जी हीट रिलीज केली, रिलीज केल्यानंतर त्याचा टेम्परेचर का होणार आहे, कमी होणार आहे, पण तो किती होणार आहे, काय होणार आहे, काही माहिती नाही आहे. मग तो टेम्परेचर
आपण काय कन्सिडर करूया, टी कन्सिडर करूया, कॅपिटल टी. ओके, त्याला आपण फायनल टेम्परेचर बोलूया. ओके, फायनल टेम्परेचर. तसंच आपण जो वॉटर घेतलेला, बरोबर का, इथे वॉटर घेतलेला, तर या वॉटरचं टेम्परेचर किती होतं बरं, आधीचं 20 डिग्री सेल्सिअस होतं. पण जेव्हा हा कॉपर स्पेअर आपण त्याच्यामध्ये टाकू, त्यावेळेस ऑब्विसली हा कॉपर स्पेअर हीट काय करणार आहे, रिलीज करणार आहे. आणि ती हीट कोण ॲब्झॉर्ब करणार आहे, हा वॉटर ॲब्झॉर्ब करणार आहे. म्हणजे वॉटरचं सुद्धा टेम्परेचर काय होईल, इथे चेंज होणार आहे. तर मग हा टेम्परेचर किती चेंज झालेला असेल, कितीने इन्क्रीज झालेला असेल, हे का आपल्याला माहिती असेल का, नाही. आपल्याला इथे वॉटरचा सुद्धा जो फायनल टेम्परेचर आहे तो माहिती नाहीये. ओके, तर हे झालं कोणाच्या बाबतीत, कोणाच्या टेम्परेचरच्या बाबतीत, वॉटर आणि काय, कॉपर स्पेअर. पण आपल्याला आता कॅलोरीमीटरचं सुद्धा टेम्परेचर इथे काय होणार आहे, चेंज होणार आहे. कारण हा कॉपर स्पेअर जो इथे हीट रिलीज करणार आहे, ती हीट रिलीज वॉटर बरोबर अजून कोण दुसरा अब्झॉर्ब करणार आहे, कॅलोरीमीटर. राईट, म्हणजे कॅलोरीमीटरचं सुद्धा इथे टेम्परेचर काय होणार आहे, चेंज होणार आहे. समजतो मी काय सांगतोय. ओके, तर बघा इथे जो फायनल टेम्परेचर जो चेंज झालेला आहे, कोणाचा, कॉपर स्पिअरचा, नंतर वॉटरचा आणि कॅलोरीमीटरचा, हा आपण काय कन्सिडर करूया, टी कन्सिडर करूया. तर इथे मी लिहितो फायनल टेम्परेचर ऑफ कॉपर स्पेअर, ओके, कॉपर स्पेअर, then water and calorimeter is equal to T. आपण T कन्सिडर करूया. क्लिअर. ओके, तर हे झालं आपलं गिवन. आता आपण आपला न्यूमेरिकल सॉल्व करायला सुरुवात करूया. म्हणजे आपण आता काय करायचं आहे, सोल्युशन स्टार्ट करायचं आहे. ठीक आहे. सो स्टुडंट्स, नाउ लेट्स सी सोल्युशन. तर मित्रांनो, सोल्युशन स्टार्ट करण्याआधी थोडी आपण थेरीला रिवाइज करूया. जी मी तुम्हाला स्टार्टिंगला जी थेरी समजून सांगितलेली, काय समजून सांगितलेलं थेरीमध्ये, जेव्हा आपण हा हॉट कॉपर स्पेअर ज्याचा टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस आहे आणि मास 100 ग्राम आहे, असा कॉपर स्पेअर, असा कॉपर बॉल आपण जेव्हा कॅलोरीमीटरमध्ये असलेला जो वॉटर आहे, ज्याचं मास 195 ग्राम आहे आणि त्याचं टेम्परेचर 20 डिग्री सेल्सिअस आहे, अशा वॉटरमध्ये जेव्हा आपण ह्याला रिलीज करतो, अशा वॉटरमध्ये जेव्हा ह्याला आपण काय करतो, रिलीज करतो, त्यावेळेस हा कॉपर स्पेअर काय करतो, त्याच्यामध्ये हीट काय करतो, रिलीज करतो. बरोबर. आणि ती जी हीट रिलीज केलेली आहे कॉपर स्पेअरनी, ती कोण ॲब्झॉर्ब करतो, तर वॉटर आणि कॅलोरी मीटर. बरोबर. आणि तुम्हाला माहिती आहे हीट, ओके, हीट रिलीज बाय कॉपर स्पेअर, ओके, जो कॉपर स्पेअर हीट रिलीज करणार आहे, राईट, इज ऑलवेज इक्वल टू काय, जेवढा एखादा ऑब्जेक्ट हीट काय करतो, रिलीज करतो, तेवढीच हीट दुसरा ऑब्जेक्ट काय करत असतो, ती ॲब्झॉर्ब करत असतो. आणि इथे कोण ॲब्झॉर्ब करतोय, वॉटर आणि कॅलोरीमीटर. म्हणजे आपण इथे काय लिहू शकतो, हीट ॲब्झॉर्ब बाय वॉटर, राईट, प्लस दुसरा कोण हीट हे ॲब्झॉर्ब करतोय, तर ऑब्विसली कॅलोरीमीटर. सो इथे लिहू शकतो आपण हीट ॲब्झॉर्ब बाय कॅलोरीमीटर. समजलं. हे मिक्सिंग मेथडच्या बेसिसवरती आपण लिहिलं, हीट एक्सचेंज रूलच्या बेसिसवरती आपण लिहिलं.
एखादा ऑब्जेक्ट जेव्हा हीट काय करतो, रिलीज करतो, ओके, तेव्हा त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये असलेला जो दुसरा ऑब्जेक्ट आहे तेवढीच हीट काय करत असतो, ॲब्झॉर्ब करत असतो. म्हणजे ह्या बेसिसवरती आपण काय लिहिलं, हीट रिलीज बाय कॉपर स्पेअर इज इक्वल टू हीट ॲब्झॉर्ब बाय वॉटर प्लस हीट ॲब्झॉर्ब बाय कॅलोरीमीटर. आता आपण काय करायचं, तर हीट रिलीज बाय कॉपर स्पेअरने किती हीट रिलीज केली आहे, वॉटरने हीट किती ॲब्झॉर्ब केलेली आहे, कॅलोरीमीटरने किती हीट ॲब्झॉर्ब केलेली आहे, हे पहिले आपण काढून घेऊया. आणि त्याच्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे, काय काय Q इज इक्वल टू M मीन्स मास इंटू स्पेसिफिक हीट इंटू चेंज इन टेम्परेचर. हा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट किती हीट ॲब्झॉर्ब करतोय आणि किती हीट काय करतोय, रिलीज करतोय, ओके, हे जर आपल्याला काढायचं असेल तर हा फॉर्म्युला यूज करून आपण काय करू शकतो, ते काढू शकतो. क्लिअर? ओके. आता आपण काय करूया, कॉपर स्पेअर काय करतोय, किती हीट रिलीज करतोय हे काढूया. ओके, कॉपर स्पेअर किती हीट रिलीज करतो हे काढूया. म्हणजे काय करणार आपण इथे, हीट रिलीज बाय कॉपर स्पेअर, ओके, आपण काय कन्सिडर करूया, क्यू कन्सिडर करूया, इज इक्वल टू काय येणार, एम म्हणजे काय, व्हॉट इज एम हियर, मास ऑफ ऑब्जेक्ट. आता आपला ऑब्जेक्ट कोणता आहे, तर कॉपर स्पेअर. माहिती काय लिहूया आपण, मास ऑफ कॉपर स्पेअर इंटू काय आहे, सी म्हणजे काय, स्पेसिफिक हीट. मग इथे काय करूया, इंटू स्पेसिफिक हीट ऑफ काय, स्पेसिफिक हीट ऑफ काय, कॉपर स्पेअर, राईट, कॉपर स्पेअर. नंतर पुढे काय आहे, इनटू चेंज इन टेम्परेचर. आता बघा चेंज इन टेम्परेचर कसं काढायचं, आपल्याकडे जो कॉपर स्पेअर होता त्याचं आधीचं टेम्परेचर किती होतं, 100 डिग्री सेल्सिअस होतं, राईट. आणि नंतर जो आपण टेम्परेचर कन्सिडर केलेला आहे त्याला आपण फायनल टेम्परेचर म्हटलेलं, राईट. तो फायनल टेम्परेचर आपण टी कन्सिडर केलेलं आणि हा इनिशियल टेम्परेचर होता आपला, बरोबर की नाही. मग आपल्याला चेंज इन टेम्परेचर काढायचं आहे, तर मला सांगा, कॉपर स्पेअरनी हीट रिलीज केल्यानंतर जो त्याचा फायनल टेम्परेचर येणार आहे, बरोबर, म्हणजे ही जी टी ची व्हॅल्यू येणार आहे ती कमी असेल का जास्त असेल, ऑब्विसली कमी असेल. कारण काय, याचं टेम्परेचर काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. 100 डिग्री सेल्सिअस त्याचं टेम्परेचर स्टार्टिंगला होतं, नंतर त्यांनी हीट रिलीज केली, सो ऑब्विसली त्याचं टेम्परेचर काय झालं, डिक्रीज झालं. म्हणजे आपल्याला इथे चेंज इन टेम्परेचर काढायचं असेल कोणाचं, जर कॉपर स्पेअरचं, तर आपल्याला काय केलं पाहिजे, मोठ्या संख्येतून, राईट ना, जो मोठा नंबर असेल त्याच्यातून छोटा नंबर काय केला पाहिजे, मायनस केला पाहिजे. ऑब्विसली मोठा नंबर आपला कोणता, इथे 100 आहे, म्हणजे आपला जो इनिशियल टेम्परेचर मधून काय करा तुम्ही, फायनल टेम्परेचरला काय करा, मायनस करा. समजलं. 100 मायनस टी का लिहिलं, टी मायनस 100 आपण लिहू शकत नाही, कारण इथे आपला टेम्परेचर डिक्रीज होणार आहे, म्हणजे टी ची व्हॅल्यू 100 पेक्षा काय येणार आहे, कमी येणार आहे. समजलं. म्हणून आपण इथे काय केलं, 100 मायनस टी लिहिलेलं आहे. समजलं. हे झालं चेंज इन टेम्परेचर. ठीक आहे. ओके, तर आपण हीट रिलीज बाय कॉपर स्पेअर आपण काय कन्सिडर केली, क्यू. ओके, मास ऑफ कॉपर स्पेअर का आहे, तर एम कन्सिडर करूया इथे. स्पेसिफिक हीट त्याची काय आहे, सी आहे, असं कन्सिडर करूया. आणि चेंज इन टेम्परेचर का आहे, 100 मायनस टी. तर हे झालं काय आपलं क्यू, राईट, म्हणजे हीट रिलीज बाय कॉपर स्पेअर.
आता पुढे काय काढायचं आपल्याला, हीट ॲब्झॉर्ब बाय वॉटर. हाच सेम फॉर्म्युला यूज करायचा आहे वॉटर किती हीट ॲब्झॉर्ब करेल हे काढण्यासाठी. तर काय करूया आपण इथे आता, हीट ॲब्झॉर्ब बाय वॉटर इज इक्वल टू काय येईल, मास ऑफ वॉटर, राईट, इनटू काय, स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर, स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर इंटू चेंज इन टेम्परेचर. आता इथे चेंज इन टेम्परेचर का होईल ते बघा, चेंज इन टेम्परेचर व्यवस्थित. आधी टेम्परेचर किती होतं वॉटरचं, 20 डिग्री सेल्सिअस, हा आपला इनिशियल होता, इनिशियल टेम्परेचर. आता जेव्हा हॉट ऑब्जेक्टला 100 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असलेला ऑब्जेक्ट जेव्हा आपण कशामध्ये टाकू, पाण्यामध्ये टाकू, तेव्हा तो ऑब्जेक्ट त्याच्यातली हीट जी आहे ती रिलीज करणार आहे. आणि ती हीट कोण ॲब्झॉर्ब करणार आहे, तर हा वॉटर. म्हणजे ऑब्वियसली हीट ॲब्झॉर्ब केल्यानंतर ह्या वॉटरचं टेम्परेचर वाढणार आहे की नाही, वाढणार आहे. म्हणजे याचा टेम्परेचर का होणार आहे, चेंज होणार आहे. आणि तो जो टेम्परेचर चेंज झाला त्याला आपण फायनल टेम्परेचर म्हटलं. आणि तो फायनल टेम्परेचर आपण किती कन्सिडर केलेला आहे, टी. ओके, इन शॉर्ट मला काय सांगायचं आहे, ह्याच्या आधी कॉपर स्पेअरमधून, कॉपर स्पेअरचं चेंज इन टेम्परेचर कळलं, कसं काढलं आपण, 100 - टी काढलं. कारण का, टेम्परेचर डिक्रीज होणार आहे, राईट. म्हणजे टीची व्हॅल्यू जी येणार आहे ती 100 पेक्षा का असणार आहे, कमी असणार आहे, बरोबर. पण जेव्हा वॉटरच्या बाबतीत येऊ तो वॉटरचं टेम्परेचर ऑब्वियसली काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. कारण वॉटर काय करणार आहे, इथे हीट ॲब्झॉर्ब करणार आहे, म्हणून वॉटरचं टेम्परेचर इथे वाढणार आहे. मग वॉटरचं टेम्परेचर वाढलं म्हणजे फायनल टेम्परेचर म्हणजे टी त्याचं काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. 20 वरनं तो टी काहीतरी समथिंग 50, 60, 80 काय असेल ते, ती टीची व्हॅल्यू असेल. म्हणजे ह्या केसमध्ये जर पाहायला गेलं तर टी का असेल तुमचं, ग्रेटर असेल ॲज कम्पेअर टू 20 डिग्री सेल्सिअस. इथे काय होतं, टी का होतं तुमचं, इथे काय होतं, टी का होतं, लेस दॅन काय होतं, 100 डिग्री सेल्सिअस होतं. म्हणून आपण काय केलं, 100 - टी लिहिलं, राईट. चेंज काढण्यासाठी आपण मोठ्या संख्येतून छोटी संख्या काय करतो, मायनस करत असतो. आणि ह्या केसमध्ये काय झालं, तुमचा टी काय झाला, मोठा झाला, आणि 20 डिग्री सेल्सिअस काय झालं, छोटं आहे. म्हणजे इनिशियल टेम्परेचर तुमचं काय आहे, कमी आहे ॲज कम्पेअर टू फायनल टेम्परेचर. म्हणून इथे चेंज इन टेम्परेचर काढण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल सांगा, T - 20 लिहावं लागणार आहे. समजलं, कारण आपल्या इथे टी काय असणार आहे, ग्रेटर असणार आहे. क्लिअर, ओके. तर अशा प्रकारे तुम्ही काय काढू शकता, हीट ॲब्झॉर्ब बाय वॉटर काढू शकता. आता ह्याला फॉर्म्युल्यामध्ये कन्वर्ट जर करायचं असेल तर आपण हीट ॲब्झॉर्ब बाय वॉटर काय कन्सिडर करूया, Q1 कन्सिडर करूया. म्हणजे इथे मास का होईल, M1 होईल, ह्याची स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी C1 होईल, आणि चेंज इन टेम्परेचर का असेल इथे T - 20. ठीक आहे, ओके. तर ही झाली हीट ॲब्झॉर्ब बाय वॉटर. आता पुढे काय करायचं आपल्याला, हीट ॲब्झॉर्ब बाय कॅलोरीमीटर काढायची आहे. तर कशी काढणार, सेम ह्याच वेने करायचे, सिमिलरली असंच करायचं आपल्याला. काय करणार इथे आपण, हीट ॲब्झॉर्ब बाय कॅलोरीमीटर इज इक्वल टू काय येईल, मास ऑफ कॅलोरीमीटर, ओके, इनटू काय, स्पेसिफिक हीट, राईट ना, स्पेसिफिक हीट ऑफ कॅलोरीमीटर इनटू चेंज इन टेम्परेचर. आता इथे सुद्धा कॅलोरीमीटरचा टेम्परेचर काय असेल, वाढलेला असेल. म्हणजे तुमचा फायनल टेम्परेचर इथे जास्त असेल. म्हणजे इथे सुद्धा काय असणार आहे, तुमचं T - 20 असणार आहे.
बरोबर. जेवढं वॉटरचं टेम्परेचर चेंज होईल तेवढंच कॅलोरीमीटरचं सुद्धा टेम्परेचर चेंज होणार आहे, कारण हे दोन्ही इक्विलिब्रियममध्ये असतात, हे आपल्याला माहिती आहे. मग वॉटरचं टेम्परेचर चेंज काय दाखवलं आपण, T-20. मग ह्याचं सुद्धा काय दाखवावं लागणार आपल्याला, T-20. आता याला फॉर्म्युल्यामध्ये कन्वर्ट करूया. आता कॅलोरीमीटर जो हीट ॲब्झॉर्ब करतो ते आपण Q2 कन्सिडर करूया. ह्याचा मास M2, इथे C2 येणार आणि इथे T-20. ओके. आता आपल्याला इथे कोणत्या व्हॅल्यूज भेटलेल्या आहेत त्या पहा. हीट रिलीज बाय कॉपर स्पेअर आपण काढले, हीट रिलीज बाय कॉपर स्पेअर बघा, हे ह्याला इक्वेशन नंबर आपण 1 देऊया. ओके. नंतर आपण हीट ॲब्झॉर्ब बाय वॉटर काढलेले आहे बघा, ही हीट ॲब्झॉर्ब बाय वॉटर, ह्याला इक्वेशन नंबर आपण 2 देऊया. आणि आपण हीट ॲब्झॉर्ब बाय कॅलोरीमीटर सुद्धा काढलेली आहे, ती आपण काय कन्सिडर करूया 3. आणि ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत ह्या आपण ह्या इक्वेशनमध्ये काय करूया, सबस्टिट्यूट करूया. ओके. सो बघा, सबस्टिट्यूट केल्यानंतर तुम्हाला इथे काय भेटणार आहे. ओके. तर अशा प्रकारे तुम्ही इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2, इक्वेशन नंबर 3, ओके, ह्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट केल्यानंतर तुम्हाला हे इक्वेशन भेटणार आहे. आता आपण ह्या इक्वेशनला आपल्याला सॉल्व करायचं आहे. आता इथे एम का आहे, हे एम का आहे इथे, तर मास ऑफ कॉपर. तर मास ऑफ कॉपर किती आहे, 100. ओके. इथे सी म्हणजे काय आहे, स्पेसिफिक हीट किती आहे, 0.1. आणि इथे काय आहे, 100 - T. आपल्याला फायनल टेम्परेचर माहिती नाही आहे, तेच तर काढायचं आहे, बरोबर. ओके. आता M1 म्हणजे काय, हे वॉटरच्या बाबतीत आहे सगळं. मास ऑफ वॉटर किती आहे, 195. त्याची स्पेसिफिक हीट त्याची स्पेसिफिक हीट किती आहे, 1. आणि हे T-20 प्लस, आता M2 म्हणजे काय, मास ऑफ कॅलोरीमीटर किती आहे, 50, बरोबर ना, इंटू ह्याची सुद्धा स्पेसिफिक हीट किती, 0.1 आहे. आणि हे काय, T-20. ठीक आहे. ओके. आता आपण काय करूया, हे सॉल्व करूया. बघा, आता या 100ने मी या 0.1 ला काय करतो, मल्टिप्लाय करतो. तर ऑब्विसली हे काय होणार, 10, राईट. आणि हे काय आपलं 100 - T, बरोबर. पुढे काय करूया, हे 195 ने ह्या 1 ला मल्टिप्लाय करतो, तो 195 हे एवढंच राहणार, T-20. नंतर पुढे प्लस या 50 ने या 0.1 ला मल्टिप्लाय करतो, म्हणजे हे किती येणार, 5 येणार, राईट. आणि इथे काय येणार, T-20. ओके, राईट. आता पुन्हा मी काय करतो, 10 100 - T ह्याला ॲज इट इज आहे तसंच ठेवतो. आणि ह्या दोन ज्या टर्म आहेत, राईट, ह्या दोन ज्या टर्म्स आहेत, ह्या टर्म्समधून मी ह्या T-20 ला काय करतो, कॉमन काढतो. ओके. म्हणजे काय होणार इथे, 195 प्लस 5, राईट. आणि इथे असेल तुमचं T-20, राईट. 195 plus 5, we are getting how much, 200 T-20, राईट. आणि इकडे काय आपल्याकडे 10 100 - T आहे. ओके. ओके. आता नेक्स्ट स्टेपमध्ये आपण काय करूया, ह्या 10 ने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घेऊया. तर 10 into 100 काय येईल, ऑब्वियसली 1000 मायनस 10T इज इक्वल टू, आता ह्या 200 ने ह्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घेऊया. तर हे काय येईल, 200T मायनस, आता 200 ने 20 ला मल्टिप्लाय केल्यानंतर किती येईल, 4000. ठीक आहे. आता आपण काय करूया, ही टर्म एका बाजूला घेऊया आणि ही टर्म एका बाजूला घेऊया. ओके. तर मी काय करतो, ह्या टर्मला ह्या बाजूला नेतो. ओके. म्हणजे
काय होणार इकडे -10T, ओके, मायनस ही टर्म ह्या बाजूला आली, प्लसची मायनस झाली, -200T इज इक्वल टू, हे मायनसच आहे, 4000, हे मायनस झालं प्लसचं 1000. ओके, तर हे जर सॉल्व केलं तर मायनस मायनस का होईल प्लस, म्हणजे हे होणार 210T इज इक्वल टू, हे होणार मायनस मायनस प्लस 5000. हा मायनस मायनस आपण काय करूया, कॅन्सल करूया. म्हणजे इथे काय भेटलं आपल्याला 210T इज इक्वल टू 5000. ओके, आणि ह्याला जर आपण सॉल्व केलं तर तुमचं आन्सर येणार आहे, आता इथे माझ्याकडं स्पेस राहिलेलं नाहीये, जेवढं मला हवंय तेवढं. आता ह्या टर्मला सॉल्व केल्यानंतर जे काय आपलं फायनल आन्सर येईल ते असणार आहे आपलं T इज इक्वल टू 23.8 डिग्री सेल्सिअस. किती असेल 23.8 डिग्री सेल्सिअस. इथे टेम्परेचरचं आपलं युनिट असणार आहे डिग्री सेल्सिअसमध्ये, कारण आपण इनिशियली जो टेम्परेचर घेतलेला आहे त्याचं युनिट आहे डिग्री सेल्सिअसमध्ये, बरोबर. तर आपल्याला टी ची व्हॅल्यू भेटली. आपल्याला इथे काय सांगितले त्यांनी, व्हॉट विल बी द मॅक्झिमम टेम्परेचर ऑफ वॉटर. ओके, व्हॉट विल बी द मॅक्झिमम टेम्परेचर ऑफ वॉटर. वॉटरचं मॅक्झिमम टेम्परेचर काय असेल, जेव्हा ह्या कॉपर स्पेअरला आपण ह्यामध्ये टाकू त्यावेळेस हा कॉपर स्पेअर ह्यामध्ये काय केली, त्याने हीट रिलीज केली, आणि ती हीट रिलीज केलेली जी होती ती किती ऑब्झर्व केली, वॉटरने केली. म्हणजे याचा टेम्परेचर कितीने चेंज झालेला असेल. आपण बघा इथे गिवन मध्ये काय केलेलं, गिवन मध्ये फायनल टेम्परेचर ऑफ कॉपर, वॉटर आणि कॅलोरीमीटर काय कन्सिडर केलेला आहे, टी केलेला आहे, आणि हाच आपला काय आहे मॅक्झिमम टेम्परेचर. आपल्याला माहिती आहे रूल हीट एक्सचेंजचा, जेवढी हीट कोण रिलीज करेल, कॉपर स्पेअर रिलीज करेल, तेवढीच हीट कोण ऍब्झॉर्ब करणार आहे, वॉटर आणि कॅलोरीमीटर. म्हणजे जेवढा टेम्परेचर कोणाचा चेंज होईल, डिक्रीज होईल, कोणाचा कॉपर स्पेअरचा, तेवढाच टेम्परेचर कोणाचा वाढलेला असेल, कॅलोरीमीटरचा आणि वॉटरचा. म्हणजे आपल्याला इथे टी ची जी व्हॅल्यू भेटली तेच आपलं आन्सर आहे. काय, मॅक्झिमम टेम्परेचर ऑफ वॉटर किती आलं, इज 28.3 डिग्री सेल्सिअस. हाच टेम्परेचर कोणाचा असेल, कॅलोरीमीटरचा. जेव्हा त्यांनी कॉपर स्पेअर मधून जेवढी हीट रिलीज झाली आणि ती ऍब्झॉर्ब केली, आणि त्याचा टेम्परेचर 20 डिग्री सेल्सिअस वरना किती वरती गेला, तर 28.3 डिग्री सेल्सिअस. समजलं. वॉटरचं टेम्परेचर सुद्धा किती होतं, 20 डिग्री सेल्सिअस होतं. जेव्हा कॉपर स्पेअरने हीट रिलीज केली, कॉपर स्पेअरने हीट रिलीज केल्यानंतर ती हीट वॉटरने ऍब्झॉर्ब केली, आणि त्याचं टेम्परेचर 20 डिग्री सेल्सिअस वरना किती वरती गेलं, 28.3 डिग्री सेल्सिअस. समजलं. तर अशा प्रकारे तुम्ही हे प्रॉब्लेम काय करू शकता, सॉल्व करू शकता. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.